हॅलो. तर नक्कीच आजच्या दिवसातल्या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना उमरे पक्ष माझगाव तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. अनिल आणि गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील हा गोलंदाज असणार आहे. कृष्णा हा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. नक्कीच कृष्णा हा गोलंदाज चांगला गोलंदाज आहे, डावखुरी हाताचा गोलंदाज. तर मात्र नक्कीच गुरुनाथ आणि अनिल ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये ही दुसऱ्या फेरीतला पहिला सामना नक्कीच पाहायला मिळतंय. स्ट्राईकवरती गुरुनाथ, नो स्ट्राईकला अनिल. तर नक्कीच इथं मात्र पहिलाच फटकाव यावेळेस आपण पाहिलं गुरुनाथच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार येत आहे. यावेळेस मात्र खाता ओपन झालाय तो टीम आपण पाहू शकाल माझगाव टीमचा. तर नक्कीच जर दुसरा चेंडू टाकताना आपण पाहिलं तर नक्कीच चांगली आता गोलंदाजी केली, कमबॅक केलाय. पण इथं पंचांचा इशारा येते हा सोर चेंडू. सोर चेंडू आपण पाहिलं तर कैलास सरांचा कोल आमच्या खानापर्यंत पोहोचलाय. नक्कीच अंजूर एक धाव पाडली जाईल, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर 7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. नक्कीच अजून एक खराब, अजून एक खराब, अजून एक खराब लाईन ऑफसाईडच्या दिशेने ही गोलंदाजी आपण पाहतोय जरूर. पण इथं मात्र नक्कीच पंच तटस्थ आपण पाहतोय. नक्कीच निर्णय कलमतात आमच्या काना परत. दोन दोन चेंडू मात्र खराब फेकलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. नक्कीच आता मग आपण पाहतोय कृष्णाच्या माध्यमातून ही गोलंदाजी आता खराब पाहायला मिळते. नक्कीच षटकाराने सुरुवात झाली पण इथं आपण पाहिलं तर इथं चांगली गोलंदाजी. अजून एक, अजून एक, अजून एक खराब, अजून एक खराब चेंडू. या बेलेस मात्र 3 चेंडू वाईट फेकले आहेत कृष्णानं. वलवण्याचं काम आपण पाहिलं तर बाहेर वलवण्याचं काम जरूर मैदानामध्ये चालू आहे पण अतिशय वेगानं मात्र वलवण्याचं काम. 3 चेंडू हॅट्रिक पूर्ण झाले वाईट चेंडूची. नक्कीच आता सुरेख गोलंदाजी आहे या बेलेस मात्र आता टप्प्यांचं नियंत्रण सापडलंय. 3-3 गोलंदाज आपण 3-3 चेंडू मात्र खराब फेकलेत. तर नक्कीच एष्ट्यावरती जाऊन अदलते चेंडू मात्र फलंदाज होईल बाद. या बिलेस मात्र नक्की गुरुनाथच्या पारीचा अंत होतोय. मोठा फटका जरूर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सुनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. तर नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यासाठी तर मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी तर मात्र बोलवण्याचं काम आपण पाहतोय ना. तर नक्कीच यष्ट्यावरती जाणारा हा चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. पण पाहिलं तर नक्कीच आणखीन एक चेंडू डोट येईल आणि डोट चेंडूच्या साईने मात्र 4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 9 धावा. अजून एक चेंडू चांगला फेकलाय. या वेळेला आपण पाहिला तर काय गोलंदाजी आता नक्कीच लेन आणि लाईन सापडले गोलंदाज कृष्णाला. बहुतेक कापू पैरेक चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय पण इथं नक्कीच 3-3 चेंडू मात्र वाईट फेकले तरी पण आता ही गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 9 धावा धावफलकावरती. नक्कीच अजून एक चांगली गोलंदाजी षटक समजायचा इशारा येत आहे.
6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा आता 9 धावा, अजूनही 2 षटकं बाकी असणार आहेत. 2 षटकामध्ये अजूनही धावा करावे लागतील कारण ती तर नक्कीच महेंद्र येते गोलंदाजी मार्कवर. एक चांगला गोलंदाज आहे, छोटा पॅकेट बरा धमाका. यावेळेस आपण पाहिला तर नक्कीच अनिल स्ट्राईकला आता पाहायला मिळेल, पण इथं मात्र नक्कीच काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिला तर अतिशय वेगानं हा भन्नाट गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती आले सिंगल आणि या सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तो 10 या अंकावरती. तर नक्कीच फटका फसलाय हवेमध्ये, हा चेंडू विशाल केलाय. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक मात्र फलंदाज बाद होईल. नक्कीच आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे. तर मात्र नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल. तर धावफलकावरती 10 धावा अवघ्या थांबल्यात येऊन नक्कीच विकेट सुद्धा मिळवली आहे सुनीलची. आपण पाहिलं तर सुनीलने पाठीमागच्या सामन्यामध्ये 2 षटकार ठोकले होते. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय, दीपक हा फलंदाज. तर नक्कीच इथं कार्पेटच्या साईनं हा चेंडू लेग साईडच्या दिशेनं कव्हर मध्ये हा चेंडू खेळलाय. 2 धाबा होतील का पूर्ण, आणि 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. अजूनही मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. नक्कीच चांगला चेंडू होता, पण इथं मात्र नक्कीच सुरेख चेंडू फेकलाय गोलंदाजांना. नक्कीच आता मात्र चेंडू वाईट फेकलाय गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. आता चांगली गोलंदाजी होत होती, पण इथं चौथा चेंडू मात्र 5वा चेंडू मात्र नक्कीच वाईट फेकलाय आणि वाईट चेंडूच्या साईनं 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर मध्ये हा फटका असा जमलाय. 2 धावा होतील का पूर्ण, आणि इथं मात्र नक्कीच एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या अवघ्या आपल्या 14 धावा. नक्कीच अजून एक शेवटचा एक चेंडू, शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल. आणि आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती जरूर 7च्या सरासरीने धावसंख्या रोखली गेले, पण इथं मात्र अजून एक शेवटचा चेंडू, मोठा फटका येणं गरजेचं आहे ऑफसाईडच्या दिशेनं. हा सुरेख फटका या बिलेस मात्र क्लास दाखवलाय. इथं मात्र या अनिलनं तर मात्र हा चेंडू जाईल औटपार सीमारेषा पलीकडं लेग साईडच्या दिशेनं. आपण पाहिला तर हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, 4 धावा आल्या आणि 4 धाव्याच्या साईन आपण पाहिला तर 18 धावा. येणारेच 12 चेंडू असतील आणि 19 धाव्यांची गरज.
तर नक्कीच नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराला बोलवतोय. सारसाई संघाचा कर्णधार आणि बीड संघाचा कर्णधार यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. एकोणीस धावांचा पाठला करायची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. कृष्णा आणि ज्ञानेश्वर. हॅलो. तर नक्कीच सलामीची जोडी 19 धावांचा पाठला करायचा आतमध्ये गेले. आपण पाहू शकाल नक्कीच ज्ञानेश्वर आणि कृष्णा. गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ आपण पाहू शकाल ज्यांना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. असं वाटलं होतं का जवळपास 25 ते 30 धावावरती मात्र हा सामना मात्र पाहायला मिळेल, पण इथं मात्र तशा उत्तर इथं मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तर मात्र नक्कीच इरादे स्पष्ट केलेत ज्ञानेश्वरनं. तर मात्र नक्कीच लवकरच सामना संभवाचा मात्र काम असणार आहे ज्ञानेश्वरमध्ये. आपण पाहिली तर अशीच फलंदाजी आपण पाहिलं तर गुरुनाथची सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला जरूर मिळाला. त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाज्या. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच 2 विकेट मिळवल्या. 3 चेंडू सुद्धा वाईट टाकून ती धावसंख्या फक्त 18 जमा केल्या आणि 19 धावांचा पाठला करायचा. सलामीची जोडी आता पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही काही बिघडलं नाही, अजूनही चांगली गोलंदाजी करावी लागेल. गुरुनाथ हा गोलंदाज. फुलटॉस चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. अजून एक दर्जेदार षटकार. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. 3 चेंडू मध्ये हा सामना फिनिश करण्याचा मात्र पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर 18 धावा होऊ शकतात, पण इथं मात्र कंपल्सरी चेसिंग 19 धावा करावे लागतील. तर नक्कीच बीड संघाचा कर्णधार या खराब चेंडू लाईन आपल्याला थोडीशी आता बिघडलेली दिसते. गुरुनाथच्या माध्यमातून आता धावफलकावरती 13 धावा. 1 चेंडू मध्ये हा सामना फिनिश करण्याची ताकद ज्ञानेश्वर मध्ये आपल्याला पाहतोय. मॅच बॉल आलाय, लगेचच आपण पाहू शकाल. सारसाई टीमचा कर्णधार उपस्थित आहे. आपण पाहिलं तर बीड संघाचा कर्णधार आला असेल तर या लगेचच 2 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच हा स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका उचलतय फेकतय. आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहतोय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 14 धावा धावफलकावरती. अजूनही मात्र 5 धाब्यांची गरज आहे. 5 धावा आता कंपल्सरी करावे लागतील. शेवटचा पहिला षटक पिवनचा षटक पाहिला तर नक्कीच या पिवनच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती आपण पाहिले तर मोठे फटके पाहायला मिळाले नाही. 2 चेंडूवरती अतिशय भन्नाट वेगाने फलंदाजी पाहिली डावकरी. आताचा फलंदाजाला स्ट्राईक मिळाल्या कृष्णाला. तर नक्कीच अजून एक चोरटी धाव मानावी लागेल. 100च्या दिशेने ऑफसाईडच्या दिशेने हा सुरेख फटका कृष्णाने सजवला. 15 धावा. अजूनही मात्र 4 धाब्यांची गरज आहे. जरी चौकारी आला तरी मात्र हा सामना पहिल्या षटकामध्ये हा सामना फिनिश होऊ शकतो, पण इथं मात्र नक्कीच 4 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धावफलकावरती 15 धावा. नक्कीच अजून एक चांगला फटका यावेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र मॅच विन होते. आपण पाहू शकाल नक्कीच 19 धावा धावफलकावरती लागल्यात. तर बीड संघाचा कर्णधार या नाण्यापैकी